11 सफाळे जो पाहायला मिळेल. आज थोडासा विलंब होतोय, हे पहिल्यांदाच या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलं. अन्यथा खूप चांगलं डिसिप्लिन आणि शिस्तप्रिय आतापर्यंत पाहायला मिळालंय. चला 12वा प्लेअर आपण यायचंय, गावदेवी तिळसे. गोलंदाजी मार्गवरती एच जी स्पोर्ट्स या टीमच्या माध्यमातून गोलंदाज येतोय मनोज, आणि दुसऱ्या बाजूनं अश्विन आणि वैभव. फलंदाजी मार्कवरती वैभव हा फलंदाज जो पाहायला मिळतोय. गावदेवी तिळसे या टीमच्या माध्यमातून यस पंचाने दिले ग्रीन सिग्नल. सामन्याला होते सुरुवात. पहिला बॉल मनोजचा पाहायला मिळतो P1चा. पहिल्याच बॉलवर विकेटची दाट शक्यता, परंतु 3 फिल्डरच्या सेंटरला हा बॉल पडला. त्रिकोण होता आणि त्रिकोणच्या सेंटरला या ठिकाणी चेंडू या ठिकाणी पडला असं म्हणायला लागेल. आणि यावेळी जर आपण पाहिलं तर एक धाव परिपूर्ण करताना वैभवला पाहायला मिळालं. पहिला चेंडू चांगला हाताळला होता मनोजच्या माध्यमातून. एच जी स्पोर्ट्स बोरगड नाशिक विभागातील संघ पाहायला मिळतोय. मनोजची गोलंदाजी P1 मध्ये पाहायला मिळेल. पुन्हा षटकातील पुढील बॉल. दुसरा चेंडू यावेळेस देखील चांगल्या प्रकारे खेळून काढला अश्विनने हा चेंडू. क्षेत्ररक्षक वेगाने धावतोय, परंतु चेंडू फरार. चेंडू सीमा रेषा पार. NCC चौकार 4. धावांची गती 5 धावा धाव फलकावरती पाहायला मिळते. पुन्हा द मनोज ओव्हर द विकेट. उजव्या हाताने यावेळेस ऑन साईडला डीप मध्ये फिल्डर आणि त्याच्या मस्तकाला दस्तक देऊन बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. दोन चेंडू मागे 10 धाबेची खेळी करतोय. 500चा स्ट्राईक रेट. धावसंख्या 11. 3 बॉल नंतर यावेळेस अप्रतिम हा चेंडू पाहायला मिळाला. योग्य टप्प्यावरती नियंत्रण केलं होतं. गुडलेन स्पॉटवरती टप्पा आणि तदनंतर हा चेंडू निर्धाव पाहायला मिळाला. फर्स्ट डॉट बॉल या ओव्हरचा पाहायला मिळतोय. आतापर्यंत 4 बॉलचा खेळ पाहायला मिळतोय. हायलाइट्स ऑफ दिस ओव्हर 1 4 रन अँड 1 6 रन बाय अश्विन. यावेळी टॉस झाला. बॉल लेंथ बॉलचा वापर केला. हार्ड लेंथवरती हा चेंडू होता आणि फलंदाज बीट झालेत. आणि गोलंदाज मनोज सांगतोय की तुमच्यामध्ये षटकार चौकार मारण्याची क्षमता असेल, परंतु माझ्यामध्ये तुम्हाला रोखण्याची क्षमता आहे. आणि हेच केलंय. क्विक रिप्लाय केलं. टीट फॉर टॅट. जशास तसे प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. यासाठी हा खेळ खूप प्रचलित आहे. क्रिकेट हा खेळ आहे गोलंदाज आणि फलंदाजांचा. कधी कधी फलंदाज हावी ठरतात गोलंदाजांवर, तर कधी कधी गोलंदाज हावी ठरतात फलंदाजावर. हेच पाहायला मिळतं या खेळामध्ये. याही वेळेस खूप चांगला चेंडू पाहायला मिळतोय. म्हणूनच क्रिकेटचा खेळ अतिशय प्रचलित पाहायला मिळतो. लेग बाईज एकदा मिळतंय. एका धावेच्या माध्यमातून षटक क्रमांक 1 झाले परिपूर्ण. आणि प्रथम फलंदाजी करताना आई गावदेवी तिळसे संघ जाऊन पोहोचतोय 12 धावा बिनबाद.
तो पैसा पुन्हा येतो, परंतु वेळ परत कधीच येत नसते आणि हेच आपण पाहिलंय. फुल टॉस, आय एम द बॉस, लेग ग्लान्सला हा फटका पाठवलाय 6 धावांसाठी. बिग सिक्सर. पाहायला मिळत आहेत 18 रन्स. याही वेळेस पुन्हा एकदा मोठा प्रहार केलाय जरूर. डीप मध्ये फिल्डर येत आहेत. हा झेल परिपूर्ण जबरदस्त पद्धतीने टिपला झेल आणि संपला अश्विनचा चांगला खेळ. गॉन. धवनची गती 18 धावा 1 गडी बाद. आदरणीय युसुफजी सय्यद सरांच्या माध्यमातून एच जी स्पोर्ट्स बोरगड या टीमला या ठिकाणी शुभेच्छा आल्यात. बेस्ट विशेष. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. तिळस्याचा ब्रँड युवराज डुकले हे नाव आपण नेहमीच पाहिलंय. नेहमीच चर्चेतील नाव, नेहमीच फॉर्ममध्ये असणारं नाव, नेहमीच प्रेक्षकांना आवडणारं नाव, प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत होणारं नाव, अर्थात युवराज डुकले. धावसंख्या 18 1 गडी बाद. तेजसने विकेट मिळवला. पहिल्या बॉलवर षटकार आला होता आणि तदनंतरचा विकेट जो पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा तेजस षटक क्रमांक 2 मधील तिसरा बॉल घेऊन युवराजसाठी. चांगला फटका युवराजने उडवलाय बॉलला. इनफिल्डला क्रॅक केलंय. 1 बाउन्स, 2 बाउन्स, 3 बाउन्स ओव्हर दी लाईन. एनसीसी 4 रन्स. बावीस धावा 1 गडी बाद. आई गावदेवी तिळसे चौकाराने अकाउंट ओपन केलंय. यावेळी चांगला बॉल पाहायला मिळाला. रिव्हर्सचा अटेम्प्ट केला होता. हे पाहिलं, फुटवर्क रीड केलं आणि हा चांगला चेंडू डिलिव्हर्ड करताना पाहायला मिळतोय. तर म्हणजेच तेजस हा गोलंदाज एच जी स्पोर्ट्स या टीमच्या माध्यमातून दुसरं षटक. पॉवर प्लेचा सामना 5 षटकांचा हा पाहायला मिळतोय. 22 धावा धाव फलकावरती 1 गडी बाद. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत पाहायला मिळतोय या ओव्हरचा. तेजस धावा खर्च करतोय. 10 विकेट मिळवतोय. 1 कमी गतीने चांगली गोलंदाजी, स्मार्ट गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. व्हेरिएशन किंग आहे आणि व्हेरिएशन असावं आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळतोय. आत्ताचं क्रिकेट ॲम्बिडस्ट्रिक बॉलरचं आहे. व्हॉट इज ॲम्बिडस्ट्रिक बॉलर? जो गोलंदाज दोन्ही हाताने गोलंदाजी करू शकतो त्याला म्हणतात ॲम्बिडस्ट्रिक बॉलर. श्रीलंकेचा गोलंदाज जो पाहायला मिळाला त्याच्या माध्यमातून सूर्यकुमार यादव यांना डाव्या हाताने गोलंदाजी आणि त्याच ओव्हरमध्ये जेव्हा रिषभ पंत फलंदाजी करण्यासाठी आले त्यांना मात्र डाव्या हाताने गोलंदाजी केली आणि उजव्या हाताने फलंदाजी केली. याही वेळेस झेल मात्र सुटलाय. हे काय घडलं? युवराज डुकले यांचा झेल सोडणं म्हणजेच येणाऱ्या चेंडूंवरती कर्दन काल ठरेल की काय हेच पाहायला मिळत आहे. धावसंख्या जर आपण चेक केली तर आशिषजीकडून आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहे. 2 षटकानंतर धावसंख्या 23 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. आपण चर्चा करत होतो कमिंडी मेंडूस या गोलंदाजाची, ज्याने भारतीय संघासमोर एकाच ओव्हरमध्ये रिषभ पंत यांना उजव्या हाताने आणि सूर्यकुमार यादव यांना डाव्या हाताने गोलंदाजी केली.
आणि जो गोलंदाज दोन्ही हाताने गोलंदाजी करू शकतो ही परमिशन मिळते, परंतु पंचांना विचारावं लागतं आणि तदनंतर तुम्ही गोलंदाजी करू शकतायत. अशा प्रकारचं क्रिकेट झालं आहे. आज गोलंदाज अपडेट झालेत आणि तेच या ठिकाणी या पाहायला मिळत आहे. वेगवेगळ्या पद्धतीचे चेंडू त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी मॅन्युफॅक्चर करताना ते पाहायला मिळत आहेत. 2 षटकानंतर 23 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाजी करण्यासाठी येतोय जय. षटक क्रमांक 3 पॉवर प्लेचं बंधन संपलं. युवराज डुकले यांना जीवदान मिळालंय. संधीचं सोनं करावं लागेल या ठिकाणी युवराजला. पहिलाच फटका शॉट ऑन जाबचा होता. ऑन साईडला लॉंगन मध्ये बॉल गेला. मिळेल फक्त 1. धावसंख्या 1 ने पुढे 24 धाव फलक्यावरती पाहायला मिळते. वैभव यावेळेस जबाबदारीने खेळावं लागेल. वैभवलाही चांगलं योगदान द्यावं लागेल. ओपनिंग पेअरचा बॅटर जो पाहायला मिळतोय आतापर्यंत वैभव चांगली फलंदाजी करण्यामध्ये एक्सपर्ट असणारा म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं, परंतु या मॅचमध्ये त्याच्या बॅटमधून धावा येतील का हा देखील प्रश्न. कमी गतीचा बॉल पाहायला मिळाला. व्हेरिएशन आहे या ठिकाणी या गोलंदाजाकडे. एकेरीवर सॅटिस्फाईड. पॉपिंग क्रीजमध्ये स्थगिती पाहायला मिळाली दोन्ही बॅटरची. धावसंख्या 1 ने पुढे 25 रन्स. या 2 चेंडू मागे 2 धावा खर्च करताना जय हा गोलंदाज एच.जी. स्पोर्ट्स बोरगड या टीमच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील हा संघ पाहायला मिळतोय. खूप दूरचा प्रवास सकाळी 6 वाजता ते घरून निघाले आणि तदनंतर या मैदानामध्ये ते पोचलेत. हे क्रिकेटप्रती प्रेम आहे त्यांचं. नाईट क्रिकेटमध्ये देखील त्यांचा संघ या ठिकाणी आला होता. पालघर जिल्ह्यामध्ये त्यांनी जव्हार, मोडगाव आणि नंडोरे आतापर्यंत अशा 3 विविध विभागामध्ये त्यांची क्रिकेटची नोंदणी पाहायला मिळते. यावेळेस 1 नाही तर 2 धावा मला परिपूर्ण करायच्या आहेत आणि हेच पाहायला मिळाले. 2 धावा परिपूर्ण केल्यात आणि या 2 धावेने स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय आई गावदेवी तिळसे या टीमचं. 27 धावा 27. या 3 चेंडू मागे 4 धावा आतापर्यंत खर्च करताना पाहायला मिळतोय. पुन्हा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतोय तो म्हणजे जय. याही वेळेस चांगली गोलंदाजी. मोठे फटके खेळू देत नाहीये बॅटरला. अर्थात चांगला गोलंदाज पाहायला मिळतोय एच.जी. स्पोर्ट्स बोरगड टीमच्या माध्यमातून. जय 4 बॉलमध्ये 5 धावा देतोय. 28 धावांची गती आपण जर पाहिले तर 28 धावा या धाव फलकावरती. यानंतर वेवूर आणि श्रेयू 11 सफाळे हा सामना पहिल्या फेरीतील शेवटचा सामना. आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळाला. चेंडूला दोनही साईडनं वळवण्याची क्षमता आहे जयकडे. जय राहिला इकॉनॉमिकल. 5 चेंडू त्यांनी हाताळलेत आणि 5 चेंडू मागे 5 धावा तो खर्च करतोय. चांगली गोलंदाजी, दर्जेदार प्रदर्शन केलं. 28 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक 3 मधील 5 चेंडूंचा खेळ पाहायला मिळतोय. अगदी शेवटचा बॉल घेऊन जय गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना. समोर आहे बॅटर वैभव. शांत आहे वैभव आतापर्यंत. वादळापूर्वीची शांतता ही पाहायला मिळाली. जबरदस्त पद्धतीने बॉलला खिसलं त्याने. 6 धावींसाठी 34 धावा 1 गडी बाद 3 षटकानंतर आई गावदेवी तिळसे. जे.व्ही. स्पोर्टचे ऑनर आहेत त्यांनी या ठिकाणी प्रस्तुत केलंय सॉन्ग. जाऊया मॅचच्या दिशेने. धावसंख्या आहे 34 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक 4
आणि गोलंदाजीमध्ये तेजस ज्याने षटक क्रमांक 2 हाताळलं होतं. समोर आहे युवराज डुकले. चांगली गोलंदाजी आतापर्यंत शांत ठेवलं युवराज डुकलेला. 8 बॉल त्यांनी खेळलेत, त्याच्यामध्ये 9 धावा तो करतोय. आत्तापर्यंत आपण जर पाहिलं वैभव 4 चेंडू त्यांनी खेळलेत, 8 धावा तो जमवतोय. 34 धावा 16 धावेची खेळी अश्विनने केली. चांगला प्लॅटफॉर्म त्याने सेट केला ॲज अ ओपनिंग पेअर बॅटर म्हणून. यावेळेस फटका ऑन साईडला पॉवरफुल हिट केला. षटकार मॅक्झिमम 6. धावांची गती 40 वर जाऊन पोचली गेली. 40 रन्स. तेजस पहिला चेंडू निर्धाव, दुसरा षटकार आलाय, तिसरा क्विक बॉल पाहायला मिळाला. प्रत्येक चेंडू मागे व्हेरिएशन करताना हा गोलंदाज आपण पाहतायत आणि चांगल्या पद्धतीची गोलंदाजी तो करतोय मैदानाच्या आतमध्ये. चेंज इज ओनली थिंग विच गिव्ह यू ऑपॉर्च्युनिटी. बदल ही अशी गोष्ट आहे जी सातत्याने तुम्हाला संधी उपलब्ध करून देते आणि तेच पाहायला मिळालंय. चेंज ऑफ पेस करताना हा गोलंदाज तेजस HG स्पोर्ट्स बोरगड नाशिक या टीमच्या माध्यमातून. पुन्हा एकदा पुढील बॉल याही वेळेस निरुत्तर केले आतापर्यंत. या बॉलमध्ये फलंदाजाला 4 बॉलचा खेळ पाहायला मिळतो. या 4 बॉलमध्ये 7 धावा तो खर्च करतोय. आतापर्यंत तेजसला आपण जर पाहिलं त्याच्या स्पेलच्या माध्यमातून 10 चेंडू त्याने हाताळलेत, त्याच्यामध्ये 1 विकेट तो मिळवतोय आणि धावा खर्च करतो 18. षटक क्रमांक 4 मधील 5वा चेंडू, धावसंख्या 41. आखूड टप्प्याचा बॉल होता, पुल केले या बॉलला आणि बॉलला पाठवलं या ठिकाणी मिड विकेटला सलामी देताना. हा येतोय कैलासवासी दिनकर माधव पिलेना स्मृती चषक. षटकार 6. N 47 धावा आतापर्यंत धाव फलकावरती. 5 बॉलचा खेळ. शेवटचा बॉल घेऊन आपल्या स्पेलमधील आणि षटक क्रमांक 4 मधील गोलंदाज तेजस. समोर आहे वैभव. याही वेळेस आक्रमण केलं, याही वेळेस बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक षटकार. धावसंख्या 6 ने पुन्हा अप्लाय झाली आणि जाऊन पोचली 4 षटकानंतर 53 धावा, 1 गडी बाद. देवी तिळसे या टीमची. राज शेवटचं आणि अंतिम षटक जे पाहायला मिळतंय. HG स्पोर्ट्स, HG मीन्स सौरभ घोडे या ठिकाणी ते देखील मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचंही पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. पाचवा आणि अंतिम षटकाला होते सुरुवात. पहिला बॉल फुलटॉस बॉल. सोडणार नाहीयेत युवराज डुकले. झेल सोडला होता आणि तदनंतरची फलंदाजी अप्रतिम पाहायला मिळते. फुलटॉस अँड आय एम द बॉस. आलाय षटकार 6. त्याने संधीचं सोनं केलं तो भाग्यवान आणि ज्याने संधीचं सोनं केलं तो विजेता. आणि हीच भूमिका घेतली युवराज डुकले यांनी.
59 रन्स 59. यावेळेस अतिशय सुरेख परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. क्रिकेटच्या खेळामध्ये म्हटलं जातं ना की क्रिकेटमध्ये रिस्पेक्ट आहे भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर आणि तदनंतर परफेक्ट यॉर्कर. आणि तोच परफेक्ट यॉर्कर क्रिकेटमधील अस्त्र, क्रिकेटमधील शस्त्र आणि क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र त्याचा वापर केला होता गोलंदाज राजने. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत पाहायला मिळतोय. उर्वरित 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. त्यानंतर वेवूर आणि श्रेयू 11 सफाळे. जय बजरंग वेवूर. राज टू वैभव. ऑन साईडला अलॉंग द कार्पेट अलॉंग द ग्राउंड खेळायचा प्रयत्न. थोडंसं फंबलिंग राहिलं आणि बघता बघता 2 धावाही परिपूर्ण, 3 धावाही परिपूर्ण होतील का? त्याचं उत्तर आहे नाही. विकेटचं पतन होतंय धावबादच्या माध्यमातून. हा दुसरा धक्का मिळतोय 63 या धावसंख्येवरती. वैभव हा फलंदाज डगआउटमध्ये परतताना गॉन. युवराजलाही डगआउटमध्ये परतावं लागेल. आणखीन एक धक्का पाहायला मिळतोय आई गावदेवी तिळसे संघाला. युवराज डुकले गॉन. इलेव्हन सफाळे. चार बॉलचा खेळ आतापर्यंत पाहायला मिळाला आहे. 5वा बॉल राज्य माध्यमातून, परंतु सौरभच्या बॅटमधून येतोय हा षटकार. मच निडेड रन फॉर दिस बॅटिंग साइड. आणि या षटकाराला 5व्या बॉलवरती आपण बघू शकाल राजचा हा चेंडू होता ओव्हर द विकेटने. फुलटस बॉल आणि फुलटस बॉल देतील तर मी सोडणार नाहीये. जैसी गेंद वैसी नसीहत, दिशा से भटके तो मिलेंगे, जोरदार फटके सांगितलाय. आणि धावसंख्या या 6ने पुढे गेल्याने जाऊन पोहोचली 69 रन्स. या 6ने फ्लाय झाली आणि
टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचंय. आपण टॉस करूया. सन्माननीय परेशजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते जय बजरंग वेवूर आणि श्रेयू 11 सफाळे प्रथमतः चॉईस दिले टीमला. सामना 5 षटकांचा राहील आणि चॉईस श्रेयू 11 सफाळे हेड इज कॉल केलं गेलं आहे आणि हेड येतोय श्रेयू 11 सफाळे. या टीमने टॉस जिंकलाय. धन्यवाद परेशजी पाटील साहेब. सागर भाऊ, आपण टॉस जिंकलाय आणि आपला निर्णय प्रथम क्षेत्ररक्षण करू. नक्कीच. प्रथम क्षेत्ररक्षणामागे आपली काय रणनीती असेल आणि का हा निर्णय आपण घेतला, याच्या मागचं कारण? काय नाही, फर्स्ट टाइम खेळतोय यात, तर बघूया पहिल्या मॅचला चेस करू. ओके. ऑपोजिट टीम आपण जर बघितली तर जय बजरंग वेवूर संघ आहे. काय रणनीती आखली जाईल या 5 षटकांमध्ये गोलंदाजी करताना, आणि कोणते असे गोलंदाज असतील जे विकेट मिळवतील आणि इकॉनॉमिकली ठरतील, त्यांची नावं? कमीत कमी स्कोअरमध्ये थांबण्याचा प्रयत्न करू. बॉलिंगसाठी अमर आहे, संकेत आहे, तपन आहे, वीरेन आहे. ओके. आणि या स्पर्धेविषयी काय म्हणाल? सन्माननीय विजयजी तरे साहेबांबद्दल काय म्हणाल? हे पर्व 3 आहे, अतिशय सुरेख अशी स्पर्धा जी पाहायला मिळते. या स्पर्धेविषयी आणि आयोजकांविषयी काय म्हणाल? NCC क्रिकेट क्लबची टुर्नामेंट बोलली म्हणजे विजयदादा यांची टुर्नामेंट खूप सुंदर असते आणि प्रत्येक वर्षी ते काय ना काय वेगळं करण्याचा प्रयत्न करतात. नक्कीच. शेवटचा आणि अंतिम प्रश्न, आपल्या सफाळे विभागातील आणि आपल्या समाजातील तुमचा आवडता क्रिकेटपटू कोण आहे, त्याचं नाव? रवींद्र बाबर. क्या बात आहे. थँक्यू व्हेरी मच जॉईन झाल्याबद्दल. हे होते श्रेयू 11 सफाळे टीमचे कॅप्टन. त्यानंतर जय बजरंग वेवूर टीमचे कॅप्टन जॉईन झालेत. जर आपण टॉस जिंकला असता तर आपण काय निर्णय घेतला असता? आम्ही सुद्धा क्षेत्ररक्षण घेतलं असतं. परंतु मनाविरुद्ध झालंय. प्रथम फलंदाजी करायची आहे. या सामन्यामध्ये धावा झाल्यात 75. काय रणनीती आखली जाईल या 5 षटकांमध्ये? जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू आम्ही आणि 60 ते 70 धावा करण्याचा प्रयत्न करू. आणि त्यामागे तुमचे कोणते असे फलंदाज असतील जे चांगली धावसंख्या जमवतील, त्यांची नावं? आहे स्वप्नील, प्रशांत, शुभम, हे खूप चांगले फॉर्ममध्ये आहेत यावर्षी. सो आमचा 60 ते 70 धावा करण्याचा प्रयत्न असेल. ओके. थँक्यू व्हेरी मच जॉईन झाल्याबद्दल. हे होते विपुल. थँक्यू व्हेरी मच विपुल. तर टॉस बॉक्समध्ये न्यूज आहे, नाणेफेकीचा कौल जिंकला श्रेयू 11 सफाळे या टीमने आणि स्वीकारले प्रथमतः क्षेत्ररक्षण. थँक्यू व्हेरी मच कॅमेरामॅन सुमित राऊत. या जाऊया आपण समालोचन कक्षामध्ये आणि ऐकूया आदरणीय प्रीतमजी गरज सरांना. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. धन्यवाद. आपण बघू शकता इतका चांगला कॅच या स्पर्धेमधला सर्वात चांगला कॅच टिपला आहे क्षेत्ररक्षकाने, कुणालने, परंतु कॅमेरा जो होता तो टॉस बॉक्सवर होता, त्यामुळे हे छायाचित्र टिपता आले नाही. जिथे एक चांगले व्ह्यूवर्स श्री लाईव्हला देखील मिळाले असते, जिथे एक चांगला कॅच आपल्याला पाहायला मिळाला असता ऑनलाईनमध्ये, जिथे आपण बघू शकता जय फलंदाज बाद झालेला नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दर्शन. सारा बॅटने क्या बात आहे, कडक स्ट्रोक खेळलाय. आले आला मात्र सकाळी चहा, जसा चहा कडक असतो तसाच हा स्ट्रोक कडक पाहायला मिळतोय. 4 SDJ.
की युवराज आपल्याला पाहायला मिळाला टीम इंडियाकडून खेळताना. युवराज योगराज सिंग, अगदी टीमचा युवराजच होता तो, आणि एक युवराज पाहायला मिळतो आपल्याला. मैदानाच्या आतमध्ये डाव्या हाताचा फलंदाज गोलंदाज पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. चेंडू चाललाय, नाही थांबणार, सीमा पार येतोय दरम्यान दिशेला, चौकार. एस डीजे पडला हरकत नाही. आमचे फलंदाज सक्षम आहेत धाबा चेस करण्यासाठी. 3 बॉल 8 धाबा. पहिल्या बॉलला जो विकेट मिळालाय त्याचं श्रेय कॅचला दिलं जाईल, क्षेत्ररक्षकाला. पुढे येऊन स्ट्रोक खेळला जातोय. अगदी यावेळेस मात्र वेगाने चेंडू हाताळला जातोय. एक धाव पूर्ण केली. अगदी आपण बघू शकता आजचं जे आधुनिक क्रिकेट आहे, आजचं जे फास्ट क्रिकेट आहे, अगदी आपण बघू शकता ज्या फास्ट क्रिकेटमध्ये संघामध्ये ऑलराऊंडरचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी फलंदाजी जवळजवळ 11च्या 11 खेळाडूंना फलंदाजी येणं गरजेचं आहे. जिथे आपण बघू शकतात गरज पडली तर टीममध्ये 1-2 एक्स्ट्रा बॉलर देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. 9 स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक पहिलं आपल्याला पाहायला मिळत आहे. 1 गडी बाद 9 धावा. 75 धावेचं टार्गेट, 76 धावेचं टार्गेट आपल्याला पाहायला मिळते. अजूनही 67 धावेची गरज आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये 15.20ची सरासरी मेंटेन करावी लागेल सामना जिंकण्यासाठी. एक उजवा एक डावा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गणेश आपण पाहू शकतात नाशिक जिल्हा आदिवासी क्रिकेट क्लबचे अध्यक्ष आहेत. स्ट्राईकवर डाव्या हाताचा फलंदाज उंच कुरा आपल्याला पाहायला मिळतोय. डाव्या हाताचा गोलंदाज देखील आहे. चेंडू हाताळला, कमालीचा चेंडू अगदी पायाच्या मधून निघून गेलाय किपरच्या हातामध्ये. गोलंदाज इकडे पाहत राहिलाय की इथे मात्र स्टंपला बीट करून कसा काय चेंडू गेला किपरकडे. डॉट बॉल येतोय. क्या बात आहे, सुपर गोलंदाजी. कधी कधी नशीब असतो फलंदाज, अगदी बॅटच्या समोरून गेल्यावर एज नाही लागत. जिथे गोलंदाजाचं दुर्भाग्य आपल्याला पाहायला मिळते. चेंडू फेकून झाले ते म्हणजेच 5-9 धावा धावपलकावर. शेवटचा बॉल जर षटकार आला तर बरोबर मात्र जी धावसंख्येची गरज आहे एका ओव्हरमध्ये त्या धावसंख्येपर्यंत पोहोचेल. परंतु इकडे आपण बघू शकता स्टिकरवर येऊन चेंडू आदळला बॅटच्या. एकदम मात्र पूर्ण केली. वेगाने चेंडू हाताळला जातोय. पहिलं षटक 10 धावा. येणारे 24 बॉल आणि 24 बॉलमध्ये 66 धावा जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. कमांड डीजे.
पुढचा विचार केला तर यावेळेस 17-17 अगदी अशीच गणेशची शरीरयष्टी आणि हाईट देखील आपल्याला पाहायला मिळते. फ्री हिटचा बॉल 6 नंतर नो. ओहो फ्री हिटचा बॉल होता, बॅटवर प्रॉपर टायमिंग नाही झालं. मी म्हणेल की हा देखील शॉर्ट बॉल होता. गणेश मिडल टू मिडल चेंडूला घेऊ नाही शकला आणि त्यामुळे मात्र एक धाव. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 18-18 स्कोर कार्डवर. स्ट्राईकला फलंदाज आपल्याला पाहायला मिळते दर्शन आणि गणेशची जोडी आपण बघू शकता. जयचा एक अप्रतिम कॅच, या स्पर्धेतला सर्वात चांगला कॅच म्हणायला हरकत नाही सध्या तरी पाहायला मिळते. एक बाजूला 300 आणि दुसऱ्या बाजूला नाशिक, अशी ही मॅच आपण पाहू शकतात. SG स्पोर्ट्स नाशिक आपल्याला पाहायला मिळते बॅटिंग करताना. 76 धावेचा पाठलाग सुरू आहे. 1 ओव्हर 2 चेंडूचा खेळ झालाय. धावेचा विचार केला तर धावा आपल्याला पाहायला मिळत आहे 18-18. चला वेळ कमी घ्या, 300 टीमला विनंती आहे. अगदी आम्ही समजू शकता ते उजवा एक डावा आहे. फील्ड प्लॅन सजवण्यामध्ये थोडा वेळ जातो, परंतु जास्त वेळ नका घेऊ. शॉर्ट बॉलला चांगला फटका, गॅप मध्ये वन बाउन्स, बाउंड्री लाईन पार, येतोय चौकार. SDJ तर 4 धाब्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 22-22 कठीण आहे, अवघड आहे, म्हणून सोडून देऊन चालणार नाही. जिथे आपण बघू शकतात प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होणं गरजेचं आहे आणि प्रयत्न होत असताना मैदानाच्या आतमध्ये इकडे मात्र रिस्की रन, खराब फेकी, बॅकअप पाहायला मिळते. 1 धाव पूर्ण केली. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाणार. स्कोरबोर्डचा विचार केला तर 23 धावा ह्या धावफलकावर आहेत. 5 ओव्हर आणि 76चं टार्गेट, 23 आतापर्यंत आलेले आहेत. 53 धावेची अजूनही गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. जिथे आपण बघू शकता चेंडूचा विचार केला, चेंडू फेकून झाले ते म्हणजे 4. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे, म्हणजे 20 बॉलमध्ये 53 धावा जिंकण्यासाठी बनवायचे. टफ अँड फाईट आपण बघू शकतात यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही समान ताकदीची टीम आमने सामने आहेत. SG स्पोर्ट्स नाशिक आणि त्यांच्या विपक्ष 300 टीम. आणि इकडे मात्र आपण बघू शकतात 5वा बॉल, ओव्हर पिच बॉलला सरळ स्ट्रोक खेळला लॉंग ऑन रिजनला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक, खराब फिल्डिंग. एक तरफ शाहरुख खान, दूसरी तरफ सलमान खान, बीच में से रवीना टंडन फरार. 4 SDJ. चार नंतर पहा 6 सरळ. ओ असं वाटलं होतं षटकार जाईल की काही, क्षेत्ररक्षक तिथे आहे आणि यावेळेस मात्र बॅलन्स करतोय स्वतःला. क्या बात, एक फटका सजवला, असं वाटलं चेंडू जाणार आउट ऑफ द पार्क. ताकद होती, टायमिंग होतं, परंतु तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगली जजमेंट, चांगली कॅचिंग आपल्याला पाहायला मिळते. विकेट. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 27-27 स्कोर कार्डवर. येणारी चेंडूचा विचार केला अजूनही असतील 18 आणि 18 बॉलमध्ये धावा बनवायचे 49 SDJ. थँक्यू मास्टर. काय फटका होता गणेशचा, लगभग 90% 95% लोकांनी षटकारच पकडला होता, परंतु जिथे क्षेत्ररक्षक उभा होता त्याने अचूक जजमेंट घेतले आणि कॅच केलं.
मोठा विकेट, बिग विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 संपलेला आहे. धावा झाल्यात 27. 49 धावेची गरज आहे. 18 बॉलमध्ये. स्ट्राईकला फलंदाज दर्शन, नॉन स्ट्राईकला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तेजस. आता येणारे हे 2 ओव्हर खूप महत्त्वाचे असतील, जिथे मात्र या 2 ओव्हरमध्ये किमान 30 धावा तरी येणं गरजेचं आहे. जिथे शेवटच्या ओव्हरमध्ये 18-19 ह्या धावा बनल्या जातील, 30+ धावा आल्या तर अजूनही चांगलं. कारण की प्रत्येक ओव्हरमध्ये सरासरी 16.33ची पाहायला मिळते. यानंतर होणारी एक मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळणार. आजच्या दिवसातली पहिल्या फेरीतली 4थी मॅच आणि स्पर्धेमधली आपण बघू शकता तर लीग मॅचमधली जर बघायला गेलं तर पॅनलमधली शेवटची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. चांगला बॉल वेगाने गेलाय, कीपरच्या हातामध्ये स्टंपच्या वरून निघून गेला. अगदी आपण बघू शकतात गुडलेन स्पॉट जो आहे त्याच्या अगदी पुढे पडला होता तरी देखील स्टंपच्या वरून निघून गेलाय. ही क्वालिटी असते या टेनिस बॉलची, जिथे तुम्हाला बाउन्स पाहायला मिळणार. गोलंदाजाकडे वेग आहे. थोडी मिचेल स्टार्कची आठवण करून देणारी ही गोलंदाजी होत असताना काय सुपर आपण बघू शकता. चेंडू निघून जातोय. चांगला बॉल यावेळेस ड्राईव्ह केलंय ऑफ साईडला. एक धाव मात्र मिळणार. सिंगलने स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळेल. 28-28. स्ट्राईकला तेजस. 16 बॉल आणि 48 बरोबर आपण पाहू शकता. प्रत्येक बॉलवर 2-3ची सरासरी पाहायला मिळते. 16 बॉलमध्ये 48 धावा. क्रॉस बॅटेड, क्या बात आहे. थोडं चेंडूवर हात फिरवले, तयार होता फलंदाज, पाठवून दिलंय मिड विकेटच्या वरून. षटकार. यस डीजे. पण 6 पुढे जाईल. स्कोरबोर्ड 34. 34 धावा तौपलकावर. चेंडू झाले 3 चेंडूचा खेळ बाकी. युवराज तयार ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र सर बॅटने स्ट्रोक खेळतो मिड विकेट. यावेळेस क्षेत्ररक्षक एकदा पूर्ण केले. दुसऱ्याचा प्रयत्न होत असताना 2 धावा वेगाने पूर्ण होत असताना 2 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 36. 36 धावा तौपलकावर. आता 40 पाहिजे जिंकण्यासाठी. 14 बॉलमध्ये 40ची गरज. अगदी अटीतटीची मॅच आपल्याला पाहायला मिळते. बॅट स्विंग खूप भारी आहे इथे फलंदाज तेजसचं. 5वा बॉल. चांगला बॉल आहे. खोलवरचा चेंडू हाताळला जातोय. पुन्हा एकदा मात्र मिड विकेटला क्षेत्ररक्षक चेंडू अडवणार, परत करणार. थोडा खराब आहे. बॅकअप पाहायला मिळतंय आणि बॅकअप असणं गरजेचं आहे. जेव्हा जेव्हा टीम बॅकअप करते, टीम देखील कमबॅक करते. इथे एक धाव. स्कोरबोर्ड 37. 37. 39 पाहिजे 13 बॉलमध्ये. 13 बॉल 39 धावा. स्ट्राईकला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर दर्शन. तेरा चेंडू 39. शेवटचा अंतिम बॉल. तिसरं षटक. फुलटस बॉलला चांगला फटका. गॅप मध्ये पाठवलाय चेंडूला. चेंडू चाललाय सीमा पार. येतोय चौकार. षटक क्रमांक 3 समाप्त. धावेचा विचार केला. धावा 41. 41. 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 35 धावेची गरज. एस डीजे.
18 बॉलमध्ये 41 झालेत, 12 बॉलमध्ये 35 पाहिजेत. फलंदाज तेजस आणि दर्शनची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. हा क्रिकेटचा खेळ आहे, ये खेल नहीं है बच्चों का, यहाँ तेल निकल जाता है अच्छे अच्छों का. अप्रतिम दर्जेदार स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. कैलासवासी दिनकर माधव पिलेना स्मृती चषक 2025 पर्व 3 दिवस 7वा. उद्या अंतिम दिवस, तब्बल 9 दिवसाची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. उद्या मात्र अंतिम दिवस असेल, रविवारचा दिवस. सुपर 8ची लढाई रफ अँड टफ खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल आणि तोच खेळ आजही पाहायला मिळतोय. 12:35 गोलंदाजी मार्कवर कुणाल, ज्याने अप्रतिम झेल टिपलाय या स्पर्धेचा, तोच आता आलेला आहे. गोलंदाजी मार्कवर कुणाल. व्हेरी फर्स्ट बॉल, शॉर्ट बॉलला कट केलेला आहे. तिथे क्षेत्ररक्षक आहे, पाठलाग सुरू आहे. डीपमध्ये थर्डमॅनला क्षेत्ररक्षण होणार. 2 धावा मात्र पूर्ण होत आहेत. 2 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 43, 43 धावा धावपलकावर. येणारे चेंडू असतील 11, धावा बनवायचे 33. बरोबर 3ची सरासरी प्रत्येक बॉलला मेंटेन करायची. हा टेनिस बॉल, जिथे 11 बॉल. षटकारांचा विचार केला तर 5 षटकार काही मोठी गोष्ट नाही आहे. नेहमीच आपण बघतोय एखादा फलंदाजाची बॅट चालली तर मात्र आरामात धावा चेस होत आहेत, परंतु इकडे एक चांगला चेंडू, जिथे मात्र फलंदाजाला शांत ठेवावं लागेल. ओहो, काय एफर्ट आहे स्टंपच्या मागे, आणि इथे मात्र खेळाडू वृत्ती आपल्याला पाहायला मिळते. तेजस कॅच आउट, कमालीचा कॅच. ह्या दोन्ही कॅचेस जे आपल्याला पाहायला मिळाले त्रिशेटम टीमकडून आपण बघू शकतात, जिथे पहिल्या बॉलला कॅच केला आणि आता देखील कमालीचा कॅच, विकेट. SDJ इथे पाहायला मिळते कुणालकडून. SDJ मैदानाच्या आतमध्ये मनोज आपल्याला पाहायला मिळतोय. 8 बॉल 32 धावा. सन बॅटने स्ट्रोक खेळला जातोय. अगदी लॉंग ऑफ रिजनला क्षेत्ररक्षक आहे, 1 धाव मिळते. 4थं ओव्हर, अगदी मॅचला कलाटणी देणारा ओव्हर आपल्याला पाहायला मिळते. 7 बॉल आणि 31 धावेची गरज.
चांगला फटका, परंतु फसलाय कॅच आउट, विकेट. SDJ. आता दूर राहिली मॅच. या कुणालच्या ओव्हरने अगदी या मॅच मध्ये मजबूत पकड. 1 ओव्हर 31 धावेची गरज आता मात्र. 300 संघासाठी काही गोलंदाजी केली इकडे मात्र कुणालने कमालीची, जिथे फक्त ना फक्त त्याने 5 धावा, मला तर वाटते 4 धावा खर्च केल्या. 35 पाहिजे होत्या, 4च खर्च केल्या. 31 धावेची गरज. निलेश आलेला आहे गोलंदाजी मार्कवर. पहिला बॉल सिंगलच येत आहे. 5 बॉल 5 षटकारांची गरज आहे. कांतीलाल स्ट्राईकला आहे. 5 बॉल 5 षटकाराची गरज. 5 बॉल 30 धावा. चौकार येईल, परंतु चौकार पुरेशा नाही पडणार. जिथे आपण बघू शकता 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये 26 धावेची गरज. चौकार. SDJ. चार बॉल मध्ये 26 धावा जिंकण्यासाठी खूप चांगली मॅच अगदी आपल्याला पाहायला मिळाली. परंतु जे चौथा ओव्हर अगदी मॅचला पूर्णपणे बदलून टाकणार ओव्हर होतं. जजमेंट करतोय मॉन्ट्री लाईन जवळ कॅच ड्रॉप झालाय. या मॅचला कॅच ड्रॉप झाला हरकत नाही आहे. चांगल्या स्थितीमध्ये आहेत, परंतु येणाऱ्या मॅचमध्ये तुम्हाला कॉन्फिडन्स वाढलं गेलं असतं जर तुम्ही कॅच केलं असतं. 3 बॉल. आणि इथे मात्र उंच गेलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. कॅच करेल विकेटचं पतंग. शेवटचे 2 बॉल शेवटच्या ओव्हरचे. SDJ. एक धावता येईल. त्यामुळे क्रिकेटच्या खेळामध्ये कॅचेस विन मॅचेस का म्हटलं जातं. अगदी आता मागे वळून बघतील नाशिक टीम तर कुठे ना कुठे ज्या गडबड झाल्यात फिल्डिंग करताना त्या ठेवल्या जातील. क्लीन बोल्ड आणि सामना इकडे संपलेला आहे. सामना जिंकला आहे 300 टीमने. अभिनंदन. सुपर मात्र खेळ पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये. कमांडीचे मास्टर.